हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघूया आपण मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल रवा खीरची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्यासाठी लागणारे सर्व तयारी आपण आधी करून घेणार आहे. बघा, मस्तपैकी आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहे, मनुका घेतलेले आहे, जाड रवा घेतला आहे, अर्धी वाटी विलायची पूड करून घेतलेली आहे, थोडंसं आपण सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, साईडला आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे. बघा, चला तर मग आपण पटकन वळूया रेसिपीकडे. त्यासाठी एका पॅनमध्ये आपण तूप गरम करणार आहे, त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे. तर ड्रायफ्रूट्समध्ये मी बदाम, काजू कट करून घेतलेले आहे आणि मनुका घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीने ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. बघा, छानला कंटिन्युअसली हलवत आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचे आहे. कलर व्यवस्थित चेंज झाला की आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे, कारण तळलेले ड्रायफ्रूट्स खाताना खूप टेस्टी लागतं बघा खीरमध्ये. त्यामध्ये टाकणार आहे आपण अर्धी वाटी जाड रवा. जाड रवाच घ्यायचा आहे आपल्याला खीरमध्ये, बारीक रवा नाही घ्यायचा आहे. जाड रवा घेतला की नाही तर खीर दिसायला खूप छान दिसते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. बघा, त्याला मस्त कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. व्यवस्थित रवा भाजला गेला की त्यामध्ये टाकणार आहे आपण सुकं खोबरं जे खिसून घेतलेलं आहे ते, कारण सुकं खोबरं खायला खूप टेस्टी लागते. बघा, दूध पण छान गरम झालं होतं आपलं. रवा आणि खोबरं आपलं व्यवस्थित भाजलं गेलं की आपण त्यामध्ये टाकणार आहे आवश्यक तेवढं दूध. तर खीर आपण सुरुवातीला पातळच करणार आहे, थंड झाले की ते ऑटोमॅटिक घट्ट होते. मस्त कंटिन्युअसली आपल्याला हलवत रवा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे. बघा, एकदम खमंग. बघा, मस्त व्यवस्थित कलर चेंज झालेला आहे. आता त्यामध्ये आपण टाकणार आहे दूध. बघा, त्यामधून वाफा पण निघत आहे. पातळ होईल तसं आपल्याला दूध टाकायचं आहे. तर जवळपास मी 2 ते 2.5 वाट्या दूध घेतलं होतं. आता त्याला कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे. एक छोटीशी उकळी आणायची आहे. दूध उकळलं गेलं की त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला साखर. तर साखर आपल्या टेस्टनुसार टाकायची आहे, कमी जास्त गोड लागतं त्या पद्धतीने आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याला मस्त 2 ते 3 आपल्याला उकळ्या आणायच्या आहे आणि खीर आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायची आहे. बघा, बघा ते खोबरं किती छान असं वरती तरंगत आहे, दिसायला पण छान दिसते आणि खायला पण खूप छान लागते. कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं आहे. बघा, छान उकळी आलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण यामध्ये टाकणार आहे ड्रायफ्रूट्स. आपण जे तळून घेतले होते ते ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे आपल्याला. परत मिक्स करायचं आणि त्याला उकळी काढायची आहे. छान आपली खीर तयार होत आली आहे. मी परत एकदा सांगते तुम्हाला, खीर आपल्याला सुरुवातीला पातळच करायची आहे, नंतर ते ऑटोमॅटिक घट्ट होते. बघा, अशाच प्रकारच्या खीरचे काही रेसिपी मी टाकलेल्या आहे माझ्या चॅनलला, नक्की भेट द्या. आपल्याला अशा पळीच्या उलट्या साईडने रवा चेक करायचा आहे. रवा व्यवस्थित शिजला गेला की त्यामध्ये टाकणार आहे आपण विलायची पूड आणि गॅस बंद करणार आहे. विलायची पूड व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि मस्त आपल्याला गरमागरम खीर देवाला नैवेद्य दाखवून सर्व करायची आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.